नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं मराठी कार वर्ल्डमध्ये. 14.5 लाखात जर तुम्ही मार्केटमध्ये आज गाडी शोधायला गेलेत ना, भरपूर सारे ऑप्शन आहे. नेक्सॉन आणि XUV 3XO जर बघायला गेलं तर वरच्या सेगमेंटमध्ये क्रेटा सेल्टॉस पण आहे. पण 14.5 लाखात एक चांगली गाडी ज्यात ह्या क्रेटा किंवा सेल्टॉसपेक्षा किंवा त्यातल्या खालच्या सेगमेंटपेक्षा जास्त फीचर, जास्त चांगला स्टान्स, सेफ्टी आणि महत्त्वाचं म्हणजे ओव्हरऑल रोड प्रेझेन्स जर कुठली गाडी असेल तर त्यातलं एक व्हॅल्यू फॉर मनी व्हेरियंट, कारण 14.5 लाखाचं स्टार्ट होती ती म्हणजे प्युअर प्लस व्हेरियंट. याच्याबद्दल आपण आज बोलणार आहे. का महत्त्वपूर्ण हे व्हेरियंट आहे, बरं हे सर्वात जास्त हेच का विकलं जातं, हे सगळ्या गोष्टी आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे. चला व्हिडिओला स्टार्ट करू. तर मित्रांनो, आता स्टार्ट करू फ्रंट एंडपासून. 14.5 लाखाच्या गाडीत तुम्हाला काय मिळतं हे तर सांगतोच मी, पण काय मिळत नाही तर इथे फॉग लाईट दिलेले नाही आहे. 13 इंच स्लाईड सेक्शनमध्ये तुम्हाला इथे हेडलॅम्प येऊन जातात आणि कनेक्टिंग लाईटचं फीचरसुद्धा इथे दिलेलं आहे. 14.5 लाखात प्युअर प्लस व्हेरियंट, खालून तिसरं व्हेरियंट. डिझेल व्हेरियंटबद्दल बोलतोय आपण. 1.5 लिटरचं हे इंजिन आहे. 260 न्यूटन मीटरचा टॉर्क जो तुम्हाला देतो मॅन्युअलमध्ये, 280 ऑटोमॅटिकमध्ये. ठीक आहे, आता बोलू फ्रंट एंडपासून. सियाराचा लोगो दिलेला आहे, खाली क्लॅडिंग दिलेली आहे. बरं, ह्या क्लॅडिंगच्या खाली तुम्ही रडार बघू शकता. ॲडास प्लसचे फीचरसुद्धा दिलेलं आहे. ॲडास 2 प्लसचे फीचर दिलेले आहे. आत्ताच्या घडीला मार्केटमध्ये क्रेटा किंवा सेल्टॉस सोडून जर तुम्ही कुठल्या गाडीचा विचार करत आहात ना, जर तुम्हाला खरंच चांगलं डिझाईन पाहिजे, सेफ्टी पाहिजे, तर ह्या गाडीचा तुम्ही नक्कीच विचार करू शकता. 14.5 लाखाचं जर बजेट आहे तर 15.5 लाख ऑन रोड जाऊ शकतात. मग खालचे जे सेगमेंट आहे ना, त्याला जरी क्रॉस केलं आणि क्रेटा सेल्टॉससोबत जरी तुम्ही मॅच करत असले, तरी मी तुम्हाला सांगतो आता काय काय कुठले कुठले बदल होणार आहे. ठीक आहे, क्रेटाचं SX व्हेरियंट असो किंवा मग सेल्टॉसचं असो STK, तिथं तुम्हाला हा रोड प्रेझेन्स मिळणार नाही. आणि मेन म्हणजे अलॉय व्हील. साईड प्रोफाईलला आल्यानंतर तुम्हाला 17 इंच अलॉय व्हील दिलेलं आहे. 215 65चं सेक्शन आहे. गुडियरचे टायर आहे आणि हे जे आहे ना, हे अलॉय व्हील आहे. ठीक आहे, प्लेट वगैरे नाही आहे. हे एक चांगलं आहे. सियाराचं मॅस्कॉट मिळून जातं. हे ऑटो फोल्डेबल ORVM आहे प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये, म्हणून कंपनीने सांगितलं होतं प्युअर प्लस व्हेरियंट किंवा याच्या खालचं पण व्हेरियंट, त्याचा पण व्हिडिओ मी बनवलेला आहे. ती पण बघून घ्याल तुम्ही. ठीक आहे, डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी लिंक सोडून जातो. तिथं तुम्हाला याचा जास्त फायदा होणार आहे. रोड प्रेझेन्स बेस्ट आहे. जुना सियाराचा आठवण तुम्हाला येऊ शकते, कारण हा मॅस्कॉटच तसा बनवलेला आहे. सुरुवातीला असं वाटलं असेल लोकांना की ही काच आहे. ही काच नाही आहे, हा ड्युएल कलर आहे. आणि डोर हँडल तुम्ही बघू शकता. त्यामुळे नवीन काही द्यायचं असेल आणि मोठ्या कारमध्ये जे मिळतं तुम्हाला ते ह्या कारमध्ये सुद्धा दिसणार आहे. साईड क्लॅडिंग जी आहे ना, ती आहे स्मूथ, सॉफ्ट आहे, ब्लॅक कलरची. ह्याला स्क्रॅचेस लवकर पडू शकतात. आता महत्त्वाचं हे आहे की ह्या सगळ्या बाबी जेव्हा आपण चेक करतो तेव्हा 205 mmचं ग्राउंड क्लिअरन्स अशा SUVला देणं खूप महत्त्वाचं असतं. ग्रामीण भागात तुम्हाला फिरायचं असेल ना, तर तुम्हाला खूप जास्त मदत होणार आहे. एकदा मी तुम्हाला इंजिन बे दाखवतो. जे मी बोललो तुम्हाला 118 PS पॉवर, 260 मॅन्युअलमध्ये, 280 ऑटोमॅटिकमध्ये तुम्हाला पॉवर मिळणार आहे. पेट्रोलमध्ये पण ऑप्शन आहे, डिझेलमध्ये पण ऑप्शन आहे. डिझेल का बरं घ्यायला पाहिजे, बाकी याचे फायदे सांगतो. पण आत्ता सेगमेंटमधलं सर्वात जास्त टॉर्की इंजिन तुम्हाला इथं मिळून जातं. जो खरंच फील पाहिजे असतो ना, एक मॅनली फील पाहिजे, आपल्याला आवडतो गाडी, की गाडीचा पॉवर चांगला असला पाहिजे, त्यात तुम्हाला हे इंजिन कुठेच नाराज करणार नाही. बरं, याचा ड्राईव्ह इम्प्रेशनचा व्हिडिओ पण बनवलेला आहे मी, बघून घ्याल. आणि साईड प्रोफाईलला पुढं दाखवतो, हे बघा. स्टान्स तर चांगला आहे, साईडनी नक्कीच डिफेंडर दिसते, आपल्या सगळ्यांना माहिती आहे. चला, बरं, सर्वात महत्त्वाचं, टाटानी 1.5 लिटरच्या इंजिनला जे बाकीकडे प्रॉब्लेम चालले, तिथे डेफचं म्हणजे युरियाचा प्रॉब्लेमच ठेवलेला नाही आहे. त्यामुळे तुम्हाला ना डेफची टँक सोबत घेऊन जायचा प्रॉब्लेम नाही, किंवा तुम्हाला सोबत काही इश्यू सोबत बाळगण्याची काही गरज नाही आहे. आणि त्याचाच एक फायदा हा झालेला आहे की तुम्ही बिनधास्त चालू शकता. हा एक खूप महत्त्वपूर्ण चांगला बदल आहे, जो एक्सपेक्टेड आपण केला नव्हता. आपल्याला असं वाटलं तर नवीन इंजिन आहे, नॅचरली ॲस्पिरेटेड इंजिन आहे, त्याचा व्हिडिओ मी बनवणार आहे थोड्या वेळात. त्यामुळे तुम्हाला त्याचा पण व्हिडिओ काही दिवसात मिळून जाईल, जर तुम्हाला पेट्रोल घ्यायची असेल तर. त्यामुळे डेफ नसेल ना, तर तुमचा हा त्रास नक्कीच वाचणार आहे. बाकी गाडी तर तुम्ही बघू शकता. क्रेटा किंवा सेल्टॉसला जाण्याऐवजी तुम्ही ह्या गाडीचा विचार नक्कीच करा, किंवा जाऊन एकदा शोरूमला जाऊन या, बघून या. मी पंचजन्य शोरूमच्या स्टॉक ॲडला आहे, भोसरीला त्यांचं शोरूम आहे. स्क्रीनवर नंबर दिलेला आहे, करा कॉन्टॅक्ट. चला, आता बोलू मधल्या सीटबद्दल. मधली जी ही सीट आहे ना, ही सीट हम्प नाही आहे. सेल्टॉसमध्ये किंवा क्रेटामध्ये जर तुम्ही बसत आहात तर तुम्हाला वाकून बसायला लागतं, कम्फर्ट नाही आहे, अपराईट तुम्ही बसू शकत नाही. इथे तुम्ही सरळ बसू शकता. सीट रिक्लाईन वरच्या व्हेरियंटमध्ये होती, पण ह्याचा अँगल ना खूप चांगला आहे, त्यामुळे तुम्हाला दाटी तर होणारच नाही. आणि बसायची पोझिशन चांगली असल्यामुळे तुम्हाला कम्फर्टेबल पण फील होईल. 3 पेक्षा जास्त लोक इथे निवांत बसू शकतात. बाकी
इथे तुम्हाला हेडरेस्ट जो आहे तो मिळणार नाही. 65 वॅटचे 2 सी टाईपचे चार्जिंग सॉकेट दिलेले आहे. AC व्हेंट तुम्ही बघू शकता. ही मधली जी जागा आहे ना, इथे तुम्हाला काहीच प्रॉब्लेम दिसणार नाही, कारण हंपच नाही आहे. आणि त्याचा फायदा ओव्हरऑल व्हील बेसमध्ये होणार आहे, कारण सर्वात जास्त व्हील बेस आहे गाडीचा या सेगमेंटमधला. जे क्रेटा किंवा सेल्टॉस बघून आलेले आहेत किंवा जे चालवतात त्यांनी एकदा सियारात बसा, तुम्हाला नक्कीच चांगली फिलिंग येणार आहे. हे आहे आता बॅक. तुम्ही फोटोत किंवा व्हिडिओत कोणाच्या बघितलं असेल आणि तुम्हाला जर जज करायचं असेल तर मला म्हणायचं आहे तुम्ही जज करू नका. जेव्हा समक्ष तुम्ही बघणार आहात गाडी, तेव्हा तुम्हाला हा जो हम्प दिसतोय मागे तुम्हाला जाणवतोय, तो अजिबात जाणवणार नाही. पर्सनली बघा आणि तुमचे सगळे डाऊट क्लिअर करून घ्या. इथे तुम्हाला मिळणार आहे कॅमेरा आणि सोबत तुम्हाला मिळणार आहे पार्किंग सेन्सर. सियाराचं बॅजिंग तुम्ही बघू शकता. डिफॉगर, वायपर, वॉशरचं ऑप्शन तर आहेच आणि वर शार्कफिन अँटेना सुद्धा आहे. आता ओपन करतोय मी बूट. बूट याच्यासाठी दाखवायची गरज आहे कारण 622 लिटरची बूट स्पेस आहे सेगमेंटमधली सर्वात जास्त. 4 ट्विटर आणि 4 स्पीकर तुम्हाला मिळून जातात आणि बाकी सगळं कम्फर्ट. आणि एक गोष्ट मान्य करायला लागेल, जो कम्फर्ट, जी फिनिशिंग आपण म्हणजे कोरियन गाड्यांमध्ये बघायचो, ती फिनिशिंग तुम्हाला इथे मिळणार आहे. जर तुम्ही या भ्रमात आहात की फिनिशिंग चांगली नसती, तर आत्तापर्यंतचं बेस्ट पॅकेजिंगची कार जर तुम्हाला टाटाची कुठली बघायची असेल तर ती सियाराच आहे. बाकी टॉप ऑफ द व्हेरियंटमध्ये इथे तुम्हाला गेस्चर कंट्रोल पण मिळून जातं आणि स्पेअर व्हील जो आहे ना तो खाली दिलेला आहे. ठीक आहे. इथे आहे फॅब्रिक अपॉस्ट्री आणि 4 विंडोचे कंट्रोल दिलेले आहे. आणि हे फायबर आहे बरं, सॉरी हे फॅब्रिक आहे बरं, कापड आहे हा ग्रे कलरचा. सेम ग्रे कलर तुम्हाला इथे दिसतो. मोड दिलेले आहे इथे आणि बूट डिक्की तुम्ही इथून ओपन करू शकता. इथे सीट पुढे मागे घेऊ शकता आणि ही फॅब्रिक अपॉस्ट्री आहे, म्हणजे कापडी आहे ही सीट. बरं, गाडीत बसल्यानंतरचं एक फिलिंग पहिले तर मी आवाज दाखवतो बघा. खूपच कमी आवाज येतोय आणि हा आवाज जो आहे तो फॅनचा आवाज आहे. गाडीत बसल्यानंतरचं फिलिंग म्हणजे प्रीमियमनेस एक नंबरच वाटतं. ते क्रेटा सेल्टॉसमध्ये पण बसून बघा तुम्हाला आणि मला कमेंटमध्ये करून सांगा की कुठलं इंटेरियर डिझाईन तुम्हाला आवडलेलं आहे. व्हील, स्टेअरिंग व्हील पहिल्यापेक्षा चांगलं झालेलं आहे, कारण बाकीच्या गाड्यांसोबत जेव्हा आपण तेव्हा कम्पेअर करतो. डिजिटल डिस्प्ले आहे, कलर चांगला आहे, रंगसंगती चांगली आहे आणि तुम्हाला काही प्रॉब्लेम जाणवणार नाही आणि खरंच प्रीमियमनेस जाणवतो. आता डिझाईन फॅक्टर जर बघायला गेलं ना, तर हे बघा, हा डिझाईन फॅक्टर हा असो, ठीक आहे, याच्यासोबतची डिस्प्ले स्क्रीन असो, यात तर कॅमेरा क्वालिटी ऑलरेडी यांनी चांगली केलेलीच आहे, त्यामुळे त्यात बघायचा काही प्रॉब्लेम नाही. हे बघा, पार्क असिस्टमध्ये बघू शकतो, एवढी क्लिअरिटी आहे, खालची दगडं पण दिसत आहेत. ठीक आहे. आणि यात रिझोल्युशन पण आहे बघा, 1:1चं आहे, याला मोठं पण करता येतं. हे बघा. ठीक आहे. अँड्रॉइड ऑटो, ॲपल कारप्लेचं ऑप्शन तर आहेच आणि ॲडास 2+ची फीचरसुद्धा आहे. कम्पॅरेटिव्हली जी स्क्रीन बाकीकडे मिळते त्यापेक्षा तुम्हाला बारकी स्क्रीन मिळते. ऑटो डिमिंग ORVM नाही आहे, नॉर्मलच आहे, जो तुम्हाला सेट करायला लागेल. पण प्युअर प्लस व्हेरियंटमध्ये तुम्हाला इथे मिळून जातो सनरूफ, जो तुम्हाला प्युअर व्हेरियंटमध्ये मिळणार नाही. अजून प्युअर प्लसमध्ये काय चेंजेस आहे ते तुम्हाला सांगतो. ठीक आहे. पुढे हे सगळं टच आहे, 2च गोष्टी आहे इथे ज्या तुम्हाला नॉर्मल दिलेल्या आहे. 45 वॉटचं चार्जिंगचं सॉकेट इथं दिलेलं आहे. मॅन्युअल तुम्हाला मिळून जातं. यात ऑटोमॅटिकचं पण ऑप्शन आहे, पण मॅन्युअल स्मार्टमध्ये दोन्ही केसमध्ये पेट्रोल असो की हे असो, तुम्हाला मॅन्युअलचंच ऑप्शन मिळणार आहे. पार्क असिस्टचा हे मी दिलं तुम्हाला, म्हणजे हँडब्रेक, आणि इथे थोडी जागा आहे ज्यात तुम्हाला चार्जिंग वगैरे दिलेलं नाही, पण जागा चांगली आहे. आणि इथे तुम्ही 1 टच सनरूफ पण ओपन होतं आणि 1 टच हे बंदसुद्धा होतं. आता बोलू ओव्हरऑल पॅकेजिंगबद्दल. 14.5 लाखात जर आपल्याला एक चांगली गाडी पाहिजे किंवा आपण शोधत आहोत ज्यात मला मायलेज मिळालं पाहिजे, ॲडासचे फीचर मिळाले पाहिजे, ॲडासचे असे 4 स्पीकर, 4 ट्यूटर आहे आणि चांगलं पॅकेजिंग केलेलं आहे तुम्हाला याचं सिस्टीमचं सुद्धा, ओव्हरऑल कम्फर्ट चांगला आहे, महत्त्वाचे सगळे फीचर मिळत आहेत, तर ह्या पॅकेजिंगना न सोडण्या इतपत ही गाडी तर तुम्हाला कमी कुठेच वाटणार नाही, जिथे मी क्रेटा किंवा सेल्टॉसबद्दल विचार करतो. आता चला थोडा वरचा विचार करू. जर तुम्ही कर्व शोधायला गेलात किंवा तुम्ही XUV 3XO बघतायत, कारण 1.5 लिटरच्या इंजिनबद्दल बोलतोय मी, इथे 118 PS ची पॉवर मिळते, किंवा तुम्ही नेक्सॉनबद्दल विचार करायला गेला टॉप ऑफ द व्हेरियंट, तर तुम्ही ह्या कारचा विचार करायला पाहिजे आणि तुम्हाला तो कम्फर्ट, तुम्हाला ते प्रीमियम पॅकेज, आणि मला असं कधी कधी वाटतं जे पंच टॉप ऑफ द व्हेरियंट घेतात त्यांनी नेक्सॉन घ्यायला पाहिजे, किंवा कर्वचा विचार तुम्ही करू शकता, किंवा टॉप ऑफ द नेक्सॉन घेणारे तुम्ही ह्या गाडीचा सुद्धा विचार करू शकता, कारण 15.5 लाखापर्यंत येऊन जाईल. 14.5 लाखाचीच एक्शन प्राईज आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. बरं, महत्त्वाचे सगळेच मुद्दे मी कव्हर केलेले आहे. व्हिडिओ कसा वाटला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कमेंट करून सांगा. सगळंच मी डिस्कस केलं या बाबतीत, या गाडीच्या प्युअर प्लस व्हेरियंटबद्दल.
कसा वाटला व्हिडिओ नक्की सांगा. लोकांना शेअर करत चला. मराठी कार वर्ल्डची वेबसाईट आहे. जर तुम्हाला वाचायला वगैरे आवडत असेल तर मराठीमध्ये वेबसाईट आहे, ते पण वाचा. बाकीच्या सगळ्या माहिती मी तिथे दिलेली आहे. भेटूया नवीन व्हिडिओमध्ये नवीन माहितीसोबत. धन्यवाद.